ताई आज एनवाड या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांची चर्चा केली, भेट दिली, नेमका काय समस्या घेऊन आज या ठिकाणी आलेलं असतात काय म्हणतात? नाही, माझ्याकडे घाटकोपर एन विभागामध्ये वॉर्ड क्रमांक 124 मध्ये मुदत संपलेल्या किंवा मुदत संपायच्या उंबरठ्यावर असलेलं ORS जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला आणि एकंदर पाहता तो मुलांना असा त्रास होत असेल तर एक्सपायरी थोडीशी 8 दिवस आधी होती. पण माझं आज MOH होते त्यांना माझं सांगणं असं होतं की जरी एक्सपायरी जरी 8 दिवस आधी होती नंतर तरीसुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला मेंटेन करता का? तर त्याचं उत्तर होतं नाही. कारण कुठल्याही वस्तूचं, एखाद्या खाद्यवस्तूचं एक तर ते फ्रीजमध्ये ठेवा, मेडिसिन पण बघा, एक तर सांगतात फ्रीजमध्ये ठेवा की रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय? तर किचनच्या टेम्परेचर हा नेहमी जास्त असतो आणि इतर याच्यातला टेम्परेचर नेहमी थोडासा मॅच होणार आहे. परंतु इथे पोत्यानी पोते आणले जातात. इथे म्हणजे ह्या एकाच वॉर्डपुरतं नाही आहे, तर संपूर्ण महानगरपालिकेचं मी सांगते. आणि ते डम करून कुठेतरी बांधून एका ह्याच्यात असतात, त्यामुळे एक तर मुळात ते प्लॅस्टिक कवरमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याला जे लाईट्स किंवा ॲटमॉस्फिअर तो मेंटेन होतच नाही आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना त्याचा त्रास झाला आणि 13 पॅकेट्स तसे सापडले. फूडचे अधिकारी आले होते FDIचे, त्यांनी ते सगळं घेतलं. CHV वगैरे यांच्याकडे देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे CHVला द्यायच्या आधी एक आपल्याकडे रजिस्टर मेंटेन असतं. त्या रजिस्टरवर जर आपण पाहिलं तर एकतर आल्या आल्या वाटून टाकायला हवी किंवा इतक्या लेट 24च्या आत्ता वाटणं त्या प्लॅस्टिकमध्ये आणि रूम टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे त्याच्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतल्यात होते आणि ती झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेलं आहे. माझ्या जॉबमध्ये ते होतंच. त्यामुळे मला असं वाटतं की ते वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच ती दिली पाहिजे. म्हणजे पावसाळा आहे, उद्या पावसाळ्यामध्ये काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंट्री मोठ्या प्रमाणात जर लागली तर ती ORS मोठं काम करतं किंवा सनस्ट्रोक याच्यावर एक चांगलं काम करतं. त्यामुळे जे खाद्य गोष्ट आहे जी मुलांपर्यंत जाणार आहे त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष देत असताना मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते म्हणजे पुरवठा, खरेदी आणि वितरण हा साठाचा तपशील हा रेकॉर्ड असला पाहिजे. तो रेकॉर्ड नाही आहे. त्याचप्रमाणे जी पावडर आहे आपण आतमध्ये भरलेली असते त्या पावडरचा संबंध नाही म्हटलं तरी म्हणजे FDAनी पण काही FDAच्या लोकांशी मी बोलल्यावर ते म्हणाले 24चं आहे तर ते 24 म्हणजे जरी एक्सपायरी 26ला दिली तर ते मेंटेन होत नाही. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ORS सारखी ती पटकन वाटली गेली पाहिजे, खूप दिवस ठेवलं नाही पाहिजे आणि ती लगेच नागरिकांमध्ये वाटप झालं पाहिजे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी हा जो साठा व्यवस्थापन जे आहे त्यांचे व्यवस्थित ते अभिप्राय त्या मस्टरवर असले पाहिजे. पण ते मला वाटतं ठेवतच नाही, कारण अशी वेळ कधी आली नाही, पुन्हा येऊ नये. आम्ही ब्लेम गेम करायला आलो नाही, कोणाला आरोप पुन्हा येऊ नये. आमच्या मुंबईतली मुलं किंवा नागरिक हा सुरक्षितच राहिला पाहिजे. त्याच्या खाण्यापिण्याच्या काळजी जे आपल्याकडनं वितरण होतं त्याच्यावर आपण काळजी घेतली पाहिजे आणि जी ORSच्या गोळ्या किंवा काय ह्याची समाप्तीची डेट आणि आलेल्याची याचा एक वेगळं हां. आणि आत्ता कसं आहे, सेवा नियम जर असेल आणि कोणी शिस्तभंग केली असेल म्हणजे कशी सेवा द्यायची, मुंबई महानगरपालिका अधिनियम, सेवा नियम व लागू असलेल्या शिस्तभंग नियम काय कारवाई. तर आपल्याला आता मी तर म्हणेन कारवाईपेक्षा ज्यांच्याकडनं आलं आहे
त्यांना ते केलं पाहिजे विचारा. आणि ह्याची सगळ्याकडे आपल्याला माहिती असली पाहिजे. लहान मुलांच्या किंवा नागरिकांच्या कुठल्याच गोष्टीवर हलगर्जीपणा असता कामा नये. हे एमओएच आणि एमओएचच्या वरची जी टीम आहे आणि त्याला सहकार्यांना मदतनीस कोण जे आहेत त्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. कुठलंही औषध आपण जेव्हा घेतो ती पहिली एक्सपायरी डेट बघतो, तारीख बघतो. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना हलवून घ्यायचं पूर्ण शेक करून अगदी, तर त्या सगळ्या प्रोसेस आलेल्या आणि त्रास झाला तक्रार म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि एकूण किती मुलांना हे मुदत एकूण किती मुलांचा आकडा किती आहे? नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 13 पाकिटं हे केली. 6 मुलांचं होतं, त्याच्यात 3 का 4 मुलांना त्रास झाला. आता पालक जरा घाबरले, पण आमचं म्हणणं आहे सुरक्षित आहेत ती मुलं. उलटी वगैरे झाल्यानंतर लगेच त्याच्यावर हे झालं, पण जीवावर बेतलं असतं तर काय ते काळजी घेतली पाहिजे. पालिकेने काय स्पष्टीकरण दिलं त्यावर आता? नाही, आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही CHVना दिलं. आता त्या इतक्या खाली जाऊन बिचाऱ्यांवर ब्लेम गेम करणं मला वाटतं चुकीचं होईल. त्या दिवस म्हणजे पूर्ण त्यांचा जो कालावधी असतो पिरियड, तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. त्यांच्यावर उलट सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात. मग ती आता जनगणना करा, आता हे करा, म्हणजे ज्या कामासाठी आपण नेमलं आहे ते राहतं बाजूला तरी त्या करतात. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की अशा आज जीवावर बेतलं नाही इतपत ठीक आहे, पण बेतलं असतं तर काय केलं असतं. पण आता स्टोरेज आपण जी माहिती दिली स्टोरेजच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला, त्याचे रेकॉर्ड्स देखील मेंटेन ठेवले गेलेले नाही आहेत. परंतु इतर देखील अनेक औषधं असतात, पालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. मग त्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल का, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तर हे सगळं पाहावं लागेल आणि होऊ नये एक माफक. कारण आपण सगळीकडे फ्रीज दिलेले असतात. जी फ्रीजमध्ये ठेवायची ती थंड वातानुकूलित याच्यामध्ये ती ठेवली पाहिजे. जी रूम टेम्परेचर आहे त्या रूम टेम्परेचरला कसं ठेवत आहे. एका गोणीत बांधलं आणि वर्षानुवर्ष एकाच जागी राहिलं आणि त्या जागेत आपण शेवटी BMC लॉक करून जाते. घरचं रूम टेम्परेचर वेगळं, तिकडे वेगळं. तर त्याची काळजी घ्या. नागरिकांवर कुठल्याही या गोष्टी